पाठीवर आजारी नवरा, हातात लहान मूल, पोटाला बांधलेली बॅग आणि समोर मोठं सरकारी रुग्णालय. एका पत्नीची ही धडपड पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. नेमकं काय घडलं सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय विद्यालय आणि रुग्णालयातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आदिवासी महिला आपल्या आजारी पतीला अक्षरशः पाठीवर घेऊन रुग्णालयात फिरताना दिसते. महिलेच्या पतीला ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यांना तातडीने उपचाराची गरज होती, पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर व्हीलचेअर मिळाली नाही, स्ट्रेचरही उपलब्ध झालं नाही, असा महिलेचा आरोप आहे. वेळ न दवडता तिने स्वतःच नवऱ्याला पाठीवर घेतलं आणि एका हातात लहान मुलाला धरलं आणि उपचार कुठे मिळतील याचा शोध सुरू केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालय परिसरात कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक उपस्थित असल्याचं दिसतंय, तरीही तिच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही, असा आरोप केला जातोय. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारी रुग्णालयात उपचार मिळतात की फक्त हेलपाटे, असा सवालही अनेक नागरिक उपस्थित करतायत. दरम्यान या प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. तुम्हाला काय वाटतं, अशा परिस्थितीत रुग्णालय प्रशासनावर कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा लगावबत्ती.